शिरोळ येथील प्रसिद्ध श्री दत्त भोजन पात्र मंदिरात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पावन दिनी दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्तात्रेय जन्मोत्सवाचा मंगल सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहात संपन्न झाला। गुरुवारी साजरा करण्यात आलेल्या या पवित्र उत्सवासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी काकड आरतीनं कार्यक्रमाला शुभारंभ झाला। त्यानंतर विविध धार्मिक विधी, अभिषेक, पूजन आदी कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। श्री दत्तांच्या जन्मकाळाचा सोहळा हा या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं। या पवित्र प्रसंगी मंदिराचे पुजारी अजित कुलकर्णी, प्रल्हाद कुलकर्णी, चारुदत्त कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी तसेच अनिकेत जोशी महाराज, श्रेयश देशपांडे, सचिन कुलकर्णी, स्वानंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी सर, अवधूत देशिंगीकर, भानुदास कुलकर्णी, गाव कामगार पाटील आणि देवस्थानचे मानकरी श्री अमरसिंह शिवाजीराव माने पाटील भैया यांनी उपस्थिती लावली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत वातावरण दत्तमय झालं होतं। कार्यक्रमानिमित्त भाविकांकडून होणारी घोषणाबाजी, दत्त नाम जप, भजन कीर्तन यामुळे मंदिर परिसरात दिव्य आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू राहिले। दुपारी हरिभक्त परायण श्री कैलासबुवा खरे यांनी जन्मकाळाचं कीर्तन संस्मरणीय पद्धतीनं सादर केलं। त्यांच्या कीर्तनातून दत्तावताराच्या पौराणिक आणि आध्यात्मिक पैलूंचं प्रभावी विवेचन करण्यात आलं। ठीक दुपारी 12:15 श्री दत्तांचा जन्मकाळ सोहळा अत्यंत भक्तिभावानं संपन्न झाला। यावेळी मंदिर परिसरात जय गुरुदैव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या घोषणांनी आकाश दणाणून गेलं। जन्मकाळानंतर मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ सहजपणे घेतला। श्री दत्त भोजन पात्र मंदिरातील हा वार्षिक उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। यंदाचा उत्सवही भक्ती, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्याचं अनोखं प्रतीक ठरला। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी।